मी पोलीस निरीक्षक रणजित माने, करमाळा पोलीस ठाणे। आज आपणास टर्मिन इंजेक्शन या अवैध इंजेक्शनवर करमाळा पोलीस ठाणेतर्फे झालेल्या कारवाईची माहिती देत आहे। यामध्ये ट्रायोक्का कंपनीच्या मेफॅटर्माइन सल्फाइड इंजेक्शन IP या नावाचे 20 बॉक्समधील एकूण 150 बाटल्या आणि सदर बाटल्या वाहण्याकरता असलेली बुलेट मोटरसायकल जप्त केलेली आहे। त्याबाबत माहिती अशी आहे की काल दिनांक 29/5/2026 रोजी साधारण दुपारी 12:50 दरम्यान दोन इसम हे कर्जत रोड, करमाळा शहरातील कर्जत रोडवरील पाण्याच्या टाकीजवळ ट्रायोक्का कंपनीचे मेफॅटर्माइन सल्फाइड इंजेक्शन IP या नावाचे 20 बॉक्समधून 100 बाटल्या, त्यामध्ये 100 बाटल्यांची जी प्रति बाटली किंमत आहे ती आहे 334 रुपये 40 पैसे। त्याचप्रमाणे टर्मिव्हा या कंपनीच्या मेफॅटर्माइन सल्फाइड इंजेक्शन IP या एकूण 50 बाटल्या, अशा प्रति बाटली किंमत आहे 313.87 रुपये। असे एकूण 49,133 रुपयाचे जे इंजेक्शन आहेत, हे इंजेक्शन परिशिष्ट H या प्रवर्गात मोडत असल्याने ते डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय देता येत नाहीत। तरी देखील सदरची विक्री ही चालू होती आणि त्या औषधाचे डॉक्टरच्या चिठ्ठीशिवाय, त्याचप्रमाणे औषधांचा मूळ गुणधर्म माहीत नसताना देखील यांची अवैध मार्गाने खरेदी करून ते जिममधील तरुणांना त्यांचा जास्त व्यायाम व्हावा आणि शरीरयष्टी जास्त चांगली व्हावी या उद्देशाने विकण्यात येत होते। सदरबाबत आम्ही रेड करून सदरचा माल जप्त केलेला आहे आणि यामध्ये करमाळा पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 488/2026 भारतीय न्याय संहिता कलम 278, 125, 123, 3-5 प्रमाणे गुन्हा दाखल आहे। सदर घटनेमध्ये आम्हाला मी पोलीस निरीक्षक रणजित माने अशी माहिती मिळाली होती की कर्जत रोडवरील पाण्याच्या टाकीजवळ दोन इसम हे अशा प्रकारचे इंजेक्शन विक्रीसाठी येणार आहेत। त्यावरून आमचे पोलीस उपनिरीक्षक पुरुषोत्तम धापटे आणि त्यांच्याबरोबर अर्जुन गोसावी, मिलिंद दहीहांडे, अमोल रणदिल आणि स्वप्नील शेरखानी यांच्या पथकानं जाऊन सदरची कारवाई केलेली आहे। सदर कारवाईबाबतचा पुढील तपास हे आमचे पोलीस उपनिरीक्षक पुरुषोत्तम धापटे करत आहेत। सदर गुन्ह्यात ती थोडी माहिती अशी होती की मेफॅटर्माइन इंजेक्शन IP या इंजेक्शनचा जनरली उपयोग हा लो ब्लड प्रेशर आजारात केला जातो, परंतु सदर औषध हे हल्ली टू अचीव द बेटर फिजिकल परफॉर्मन्स, जिममध्ये चांगली शरीरयष्टी व्हावी यासाठी वापर केला जातो। त्यामध्ये ड्राउजिनेस म्हणजे तंद्री, इनकोहेरन्स विसंगतीपणा, हॅल्युसिनेशन्स भ्रम, त्याचप्रमाणे कन्व्हल्जन्स म्हणजे बेशुद्धी येऊन स्नायू आकुंचन पावणे आणि स्लो हार्ट रेट असे देखील त्याचे दुष्परिणाम आहेत। सदरबाबत हे औषध डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय विकणं गुन्हा आहे, तरी पण काही लोक अशी बेकायदेशीर विक्री करत आहेत। सदरबाबत आम्ही म्हणजे करमाळा पोलीस ठाणेतर्फे आवाहन करण्यात येत आहे की विशेष तरुणांनी आणि विशेषतः जिममध्ये जे जाऊन व्यायाम करतात त्यांनी चांगली शरीरयष्टी कमावण्यासाठी असे नशेचे इंजेक्शन वापर न करता नैसर्गिक जो समतोल आहार आहे आणि व्यायाम यांच्याद्वारेच शरीरयष्टी कमवावी, कारण तीच शरीरयष्टी तुम्हाला आयुष्यभर टिकेल। तुम्ही जर अशा शॉर्टकट वापरून जर इंजेक्शनचा वगैरे वापर करून जर तब्येत करत असाल तर तुमचे जे शरीरातील अवयव आहेत, हृदय, किडनी, अशा काही अवयवांना तुम्हाला त्रास होऊन कायमस्वरूपी आजारपण येऊ शकतं, किंवा तुम्हाला कोणीतरी चुकीचं मार्गदर्शन करणार आहे आणि कमी जास्त प्रमाणात डोस झाल्यास तुमचा मृत्यू देखील ओढवू शकतोय। म्हणून असं न करता आम्ही तुम्हाला आवाहन करतोय की हे असं अजिबातसुद्धा इंजेक्शन घेऊ नका आणि करमाळातील नागरिकांना असं आवाहन करतो की जर असं प्रकारचं इंजेक्शन कोणी विक्री करत असेल तर तात्काळ आम्हाला फोन करा, आम्ही सदरची कारवाई करू। सदर जी कारवाई आहे ती आमचे SP सर श्री अतुल कुलकर्णी सर, आमचे अपर पोलीस अधीक्षक श्री विजय कबाडे सर, आमच्या HDPO मॅडम अंजना कृष्णा VS मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली मी स्वतः PI रणजित माने, आमचे PSI पुरुषोत्तम धापटे, आमचे DBचे कॉन्स्टेबल आहेत अर्जुन गोसावी, मिलिंद दहीहांडे, अमोल रणदिल आणि स्वप्नील शेरखानी यांनी केलेले आहे। या संदर्भात किती जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला? सध्या 2 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल आहे आणि यामध्ये सदरची इंजेक्शन्स त्यांनी विक्रीसाठी कोणाकडून आणले होते, त्यांना ते माल कोण पुरवतंय याचा अधिक तपास सुरू आहे। किती रुपयाचा मुद्देमाल हस्तगत आहे? आता ह्याची जी औषधांची प्युअर किंमत आहे ती MRP नुसार 49,133 रुपये आहे आणि एक बुलेट आहे जी बरोबर ती बुलेटवरून ते वाहत होते सदर सामान।
सर करमाळा शहर आणि तालुक्यामध्ये जिम ह्या आता जिमचं जे प्रमाण आहे मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्या अनुषंगाने आपण त्या जिम जे चालक आहेत त्यांना ह्या संदर्भात काय सूचना दिलेल्या आहेत? जिम चालकांना सुद्धा सूचना आहे आणि विशेषतः व्यायाम करणाऱ्या देखील तरुणांना सूचना आहे की असा शॉर्टकटचा वापर करू नका जेणेकरून तुमच्या पुढील आयुष्याला त्रास होणार आहे. ज्यामध्ये ह्या औषधांचे जे दुष्परिणाम आहेत तुम्हाला आता सांगितलं, हृदय, किडनी, स्लो हार्ट रेट असे जर त्यातनं जर दुष्परिणाम होत असतील तर तात्पुरती बॉडी तुम्हाला दिसेल, तात्पुरती शरीराची चांगली वाटेल, परंतु पुढं जाऊन आयुष्यभराला हा त्रास होणार आहे. जिम चालक त्याच्याऐवजी तुम्ही नैसर्गिक आहार वापरा, योग्य तो व्यायाम करा, हेच तुम्हाला आयुष्यभर पुरणार आहे. अशा प्रकारे अवैध ठेवणारे जे काय असतील जिम चालक त्यांना आम्ही इशारा देतो की असं चुकून सुद्धा एखादं जरी इंजेक्शन सापडलं तरी आम्ही कारवाई करणार आहोत.